हाय गायज, वेलकम टू इन फाउंडर एज्युकेशन. आज आपण या व्हिडिओमध्ये रयत शिक्षण संस्था सातारा क्लास 10th फर्स्ट सेमिस्टर एक्झामिनेशन 2024-25 या वर्षाचे आपण इंग्लिश क्वेश्चन पेपरचा सोल्युशन पाहणार आहोत. जर तुम्ही यापूर्वीचे व्हिडिओ पाहिले नसेल तर ते व्हिडिओ आपल्या YouTube चॅनलवरती अपलोड आहेत. त्या सर्व प्रश्नपत्रिकेंचे आपण उत्तरासह व्हिडिओ अपलोड केलेला आहे. जर तुम्ही तो व्हिडिओ पाहिला नसेल तर तो व्हिडिओ आपल्या YouTube चॅनलवरती अपलोड आहे, ते तुम्ही आपल्या YouTube चॅनलवरती जाऊन पाहू शकता व त्यांची एक सेपरेट प्लेलिस्ट तयार केलेली आहे. ते व्हिडिओ तुम्ही त्या प्लेलिस्ट मध्ये पाहू शकता. तर चला या व्हिडिओला सुरू करूया. ही क्वेश्चन पेपर आहे. जर तुम्हाला हे डाउनलोड करायचे असेल तर तुम्ही आपल्या YouTube चॅनलची मेंबरशिप घ्या. त्यावरती आपण ही क्वेश्चन पेपर दिलेले आहे, तिथून तुम्ही ते डाउनलोड करू शकता. ही क्वेश्चन्स पेपर आहे, तुम्हाला तर माहीतच असेल. आपण या क्वेश्चन पेपरचे आन्सर शीट एक्सरसाइज आन्सर की वरती लिहिलेले आहे. हा क्वेश्चन पेपर आहे, तुम्ही पाहू शकता. जर तुम्हाला याची PDF डाउनलोड करायची असेल तर तुम्ही आपल्या YouTube चॅनलची मेंबरशिप घ्या. आपल्या YouTube चॅनलची मेंबरशिप फक्त 29 रुपयात म्हणजे 29 रुपीज मध्ये आपल्या YouTube चॅनलची मेंबरशिप मिळते. आपल्या YouTube चॅनलवरती फर्स्ट सेमिस्टर बरोबर 2025, 2024, 2023, 2022 व 2020 पर्यंत म्हणजे मागील 5 वर्षाचे बोर्डचे क्वेश्चन पेपर विथ आन्सर्स आपण अपलोड केलेले आहे. ते तुम्ही आपल्या YouTube चॅनलवरती पाहू शकता. व त्यांची जर तुम्हाला PDF डाउनलोड करायची आहे मागील 5 वर्षांच्या बोर्डाच्या प्रश्नपत्रिकेची उत्तरासह तर ती तुम्ही आपल्या YouTube चॅनलची मेंबरशिप घेऊ शकता. आपण तिथे ते सर्व PDF दिलेले आहेत, तिथून तुम्ही ते डाउनलोड करू शकता. हे क्वेश्चन पेपर आहे, आपण त्याला एक्सरसाइज आन्सर शीट वरती लिहिलेले आहे. हा क्वेश्चन नंबर फर्स्ट आहे, तुम्ही पाहू शकता. हा क्वेश्चन नंबर फर्स्ट आहे, हाच आपण आन्सर शीट वरती लिहिलेला आहे. आपण त्याचे क्वेश्चन्स लिहिले नाही, डायरेक्ट आन्सर्स दिलेले आहेत. कारण तुमच्याजवळ क्वेश्चन पेपर असेलच म्हणून आम्ही डायरेक्ट याचे आन्सर की तुम्हाला प्रोव्हाइड केलेले आहे. हा क्वेश्चन नंबर फर्स्ट आहे, लँग्वेज स्टडीचा क्वेश्चन आहे. क्वेश्चन नंबर फर्स्ट मधील सब क्वेश्चन ए आहे व त्याचे हे कंप्लीट द वर्ड्स आहे. हे अल्फाबेटिकल ऑर्डर क्वेश्चन्स आहे. हे पंक्च्युएशन के क्वेश्चन्स आहे. मेक अ वर्ड त्याचे प्रश्न आहेत. हे रिलेटेड वर्डची क्वेश्चन्स आहेत. जर तुम्हाला हा व्हिडिओ क्लिअर दिसत नसेल तर तुम्ही या व्हिडिओची सेटिंग मध्ये जाऊन या व्हिडिओची क्लिअरिटी वाढवू शकता. हा क्वेश्चन बी आहे, युजिंग फॉर फ्रेज. तुम्हाला या फ्रेजचा यूज करायचा आहे. टू यूज फॉर याचा तुम्हाला यूज करायचा आहे, तर याचा यूज आपण याचे सेंटेन्स खाली दिलेले आहे. इथे ऍड अ क्लॉज आहे, याचे क्लॉज ही दिलेले आहे. आपण ऍड अ प्रिफिक्स और सफिक्स आपण याचे आन्सर दिलेले आहेत. अशा प्रकारे आपली लँग्वेज स्टडी संपलेली आहे. हा क्वेश्चन नंबर सेकंड स्टार्ट होतो पॅरेग्राफ वरती. तुम्ही रीड करून याचे आन्सर देऊ शकता. आपण याचे आन्सर्स दिलेले आहेत. जर व्हिडिओ फास्ट होत आहे असे तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही या व्हिडिओला पॉज करूनही पाहू शकता. जर तुम्हाला या क्वेश्चन पेपरची PDF डाउनलोड करायची असेल तर तुम्ही आपल्या YouTube चॅनलची मेंबरशिप घ्या. त्यामध्ये तुम्हाला या प्रश्नपत्रिकेसोबत सर्व इतर प्रश्नपत्रिकाही चे उत्तरासह PDF मिळेल. आपण सर्व प्रश्नपत्रिकांचे व्हिडिओ व PDF अपलोड केलेले आहेत, ते तुम्ही तिथून डाउनलोड करू शकता. कंप्लीट द सेंटेन्स आहे क्वेश्चन. हा पर्सनल रिस्पॉन्सचा क्वेश्चन आहे. हा क्वेश्चन नंबर 3 आहे, पोएम वरती बेस्ड. 10 मार्क्स साठी हा क्वेश्चन असतो. 5 मार्क्स साठी याचे ऍक्टिव्हिटीचे क्वेश्चन असतात व पुढील 5 मार्क्स साठी याचे अप्रिशिएशन असते. तुम्ही अप्रिशिएशनचे पॉइंट पाहू शकता. टीनेजर पियर हे अप्रिशिएशन साठी पोएम होते, आपण त्याचे अप्रिशिएशन लिहिले आहे. याची सेंट्रल आयडिया लिहिलेली आहे. तुम्ही असेच लिहा जेणेकरून तुम्हाला पेपर मध्ये आउट ऑफ मार्क्स मिळतील. त्याचा उपयोग तुम्हाला बोर्डच्या क्वेश्चन साठी होईल. आपण सर्व बोर्डचे क्वेश्चन पेपर चा व्हिडिओ अपलोड केलेला आहे व त्यांचे जर तुम्हाला उत्तरासह PDF डाउनलोड करायचे असेल तर तुम्ही या व्हिडिओच्या कमेंट बॉक्स मध्ये आम्हाला कमेंट करा. आम्ही ते व्हिडिओ तुम्हाला लवकरच प्रोव्हाइड करू. जर तुम्हाला काही डाऊट असेल तर तुम्ही या व्हिडिओच्या कमेंट बॉक्स मध्ये आम्हाला नक्की कमेंट करू शकता.
हे राईट समरी क्वेश्चन आहे. 5 मार्क्ससाठी हा क्वेश्चन असतो. हा क्वेश्चन नंबर 5 आहे. रायटिंग स्केल वरती क्वेश्चन आहे. इनफॉर्मल लेटर आहे. तुम्ही हे लेटर पाहू शकता. डायरेक्ट लेटर क्वेश्चन्स न देता आम्ही डायरेक्ट लेटरचे आन्सर्स दिलेले आहे, जेणेकरून तुम्हाला आउट ऑफ मार्क्स मिळतील. हे इनफॉर्मल लेटर आहे, ते फॉर्मल होते. हा डायलॉग रायटिंगचा क्वेश्चन्स आहे. पुट अ सेंटेन्स प्रॉपर ऑर्डर, तुम्हाला प्रॉपर ऑर्डर मध्ये आन्सर्स द्यायचे होते. हे कम्प्लीट द डायलॉग हा क्वेश्चन आहे व प्रिपेअर अ डायलॉग हा झालेला आहे. अशा प्रकारे आपण सर्व डायलॉग रायटिंगचे क्वेश्चन घेतलेले आहे. क्राफ्टिंग अ स्पीच आहे, आपण सर्व रायटिंग स्केलचे क्वेश्चन्स घेतलेले आहे. टोटल 18 मार्कची क्वेश्चन पेपर असते. आपण सर्व आन्सर्स प्रोव्हाइड केलेले आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला नक्कीच लाईक करा. हा व्हर्बल टू नॉन व्हर्बल क्वेश्चन आहे, याचे आन्सर दिलेले आहे रॉक्स वरती. हा न्यूज रिपोर्टचा क्वेश्चन आहे, पाहू शकता. व्हिडिओ फास्ट होत असेल तर तुम्ही या व्हिडिओला पॉज करूनही पाहू शकता. व्हिडिओ मोठा होऊ नये म्हणून आपण व्हिडिओ फास्ट घेत आहोत. हा ट्रान्सलेशनचा क्वेश्चन आहे स्किल डेव्हलपमेंटचा. 5 मार्क्ससाठी ट्रान्सलेशन येते क्वेश्चन नंबर 7. तुम्ही याचे ट्रान्सलेशन पाहू शकता. इथे प्रोव्हर्ब असतात, याचे आन्सर्स आपण दिलेले आहे. अशा प्रकारे आपली क्वेश्चन पेपर संपलेले आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व पुढील कोणता व्हिडिओ हवा असेल तर तुम्ही या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा व हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करा. थँक्यू फॉर वॉचिंग.